नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आता कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. मला थोडंसं म्हणजे मी हॉस्पिटलाइज होती आणि आता मी कालच म्हणजे डिस्चार्ज झालेली आहे. 1 दिवसासाठी होती मी हॉस्पिटलाइज, म्हणजे रात्री एक 10, 10:30, 11 झालेली आणि मग लगेच मी दुपारी 2 वाजेपर्यंत दुसऱ्या दिवशी आले. पण त्यानंतर मग मी तुम्हाला जो काही व्हिडिओ दाखवला त्या दिवशीचा थोडासा तो, आणि आजचा दिवस हा नवीन आहे. तर बघा, आजची सुरुवात अशी सकाळची मस्त झालेली आहे आणि थोडं थोडं बरं वाटतंय मला. म्हणजे थोडंसं आहे, मला एक वीकनेस थोडा आहे, पण आहे मी बरी. आता तुम्हाला आजचा व्हिडिओ मी दाखवते, मी आज काय काय करणार आहे. तर चला. अभंग माझ्याबरोबर बसलेला आहे आणि तुम्हाला दिसत असेल अभंग खुश आहे. बघा, हसला. तो कशासाठी हसलाय ते सांग बघू. कोण आलंय तुझं? माझे मम्मी पप्पा आले. तीर्थाला काहीतरी घेतलेलं आहे, ते पण तुम्हाला मी दाखवते. आणि तिने एकदा ते घातलं, म्हणजे मी ड्रेस घेतलेला आहे, ते तिने घातलं तेव्हा पण तुम्हाला मी दाखवते. चला. अरे वा वा वा, छान दिसते ग तू. तू छान दिसते. मुलांचा आता नाश्ता झालेला आहे, खाऊन पिऊन झालेला आहे. आता शिवांशचे डॅडी त्या सगळ्या मुलांना, आमच्या घरात जेवढी मुलं आहेत त्यांना सगळ्यांना आमच्या गावातला जो ग्रामदैवत आहे त्यांच्या दर्शनाला घेऊन चाललेले आहेत. आणि मुलांच्या हातामध्ये मी एक एक अगरबत्ती दिलेली आहे, कारण की मुलांमध्ये तर म्हणजे वाद होतात, त्याच्यामुळे प्रत्येकाला एक एक अगरबत्ती देऊन सांगितलं तुम्ही चला आता पुढे. आणि तुम्ही बघू शकता आमचं ग्रामदैवत कसं आहे, तुम्हालाही आवडेल. मंदिरातल्या बघा, तुम्ही हे बघू शकता. हे माझे आजोबा, आजी आणि वडील यांच्या नावाची इथे पाठी आहे. कारण की आम्ही ह्या ज्या लाद्या तुम्ही बघत असाल, ह्या लाद्या आम्ही घालून दिल्या होत्या मंदिरामध्ये त्यांच्या स्मृतीमध्ये. दुपारच्या जेवणाची तयारी चालू आहे. मोठ्यांना कारल्याची भाजी आणि जे लहान आहेत त्यांना बटाट्याची भाजी, डाळीची आमटी, भात आणि चपाती आणि भाकऱ्या हे सुद्धा केलेले आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की रेणुकाईचा उत्सव असतो, तर त्याची आता बघू शकता तुम्ही, पालखी निघालेली आहे. तुम्ही पाहू शकता पालखीमध्ये जे घोडे आणि बैल आलेले आहेत, जे पुजलेले आहेत, त्यांच्या पायावर पाणी घातलेलं जातं आणि जी पालखी घेऊन येतात त्यांच्या सुद्धा पायावर पाणी घातलं जातं. त्यांना हळदी कुंकू लावला जातो, त्यांना भंडारा सुद्धा लावला जातो, त्यांना ओवाळलं सुद्धा जातं आणि अशीच पालखी मंदिरापर्यंत जाते. प्रत्येक घरोघरी बायका येतात बाहेर ह्या सगळ्या गोष्टी करायला. आता हीच पालखी मंदिरापर्यंत जाणार आणि मंदिरात प्रसाद असतो, अख्ख्या गावासाठी प्रसाद केला जातो आणि अख्ख्या गावातले लोक जी काही कढी बनवली जाते, इथे कढीला आंबील बोललं जातं आणि मिक्स कडधान्ये जे काही मीठ घालून शिजवलं जातं त्याला घुगऱ्या बोलल्या जातात, त्या जाऊन त्या प्रसादामध्ये मिक्स केला जातो आणि हा प्रसाद सगळे गावकरी येऊन सेलिब्रेट करतात. आम्ही मंदिरात जाऊन तो प्रसाद ग्रहण करून आलेलो आहोत. तो काही माझा व्हिडिओ शूट झाला नाही. त्यानंतर आम्ही संध्याकाळी भाजी आणायला गेलो मार्केटमध्ये. भाजी आणि बऱ्याच गोष्टी आणायच्या होत्या, तर आम्ही दोघं जाऊन घेऊन आलो. तुम्ही पाहू शकता हे मार्केटसुद्धा आमच्या जवळच आहे आणि आम्ही मुलांना आंबेसुद्धा घेतले. हे आहे रेणुका आईचं मंदिर. तर माझ्या व्हिडिओ माध्यमातून तुम्ही दर्शन घेऊ शकता. उत्सव झाल्यानंतर रात्री ना रेणुका आईचं जागरण असतं. त्या जागरणात कीर्तन असतं, भजन असतं आणि गावातली सगळी मंडळी येतात, म्हणजे बायका सुद्धा येतात आणि पुरुष सुद्धा येतात. ऍक्च्युली ह्या गोष्टी मुंबईत आपल्याला अनुभवायला मिळत नाही, म्हणजे आम्हाला स्पेशली मिळत नाही आणि दर मे महिन्यामध्ये ह्या गोष्टी आम्ही अनुभवतो, कारण की तेव्हाच हा रेणुका आईचा प्रसाद पण असतो आणि जागरण सुद्धा असतं. तर तुम्ही पाहू शकता किती मस्त वाटतंय आणि म्हणजे खरंच हे खूप छान फिलिंग आहे. ह्या गोष्टी मनाला खूप समाधानी हे करतात, फील करतात.
तुम्ही बघितलंच असेल थोडं माझी तब्येत अजून पण बरी नाही आहे. तर थोडे माझे ब्लॉग मागे पुढे होतील, तर नक्कीच मला समजून घ्याल तुम्ही. तर आता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलास नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि माझ्या ब्लॉगला भरपूर प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.